तर आमच्या शेळीला ना कुत्री चावलेली नाही का 4-5, त्याच्यामुळे डॉक्टर आलते इंजेक्शन द्यायला आणि ही शेळी मरता मरता वाचली बरं का नशीब. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही करम ब्लॉगर. मम्मी सकाळ सकाळच पाणी तापीत होती बंबाला आणि मी निघालेलो कॉलेजला. मग काय निघालो कॉलेजला, पेट्रोल टाकलं गाडीमध्ये. सकाळ सकाळचं वातावरण एवढं भारी झालतं ना, थंडी वाजत होती आणि मजा पण येत होती नाही का. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आयडियल नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा बरं का. मग काय आलो कॉलेजला, इथं पोरं येऊन बसलेली माझ्या आधी. भाऊ तर डायरेक्ट गेम खेळत आले. मग काय आलो आतमध्ये, प्रतीक पण नव्हता आला अजून. मग काय वॅकंड संपलं आणि इथं सर प्रेझेंट घेणार होते, त्यासाठी आम्हाला बसवलेलं. ओम भाऊ काय सरांना एवढं सांगत होता काय नो. मग काय आता निघायचं होतं घरी, तर इथं आलो आत्यांनी बोलावलेलं. तर इथे दिदीने त्यांनी मागवलेली गाड्या, ती कशी वाटत होती तिचं अनबॉक्सिंग करीत होतं नाही का. दोन्ही सेम मागवलं. आत्या म्हणले मस्त की इडली बनवली नाही का, खाऊन जाता. मग काय घेतली आणि बसलो खात. इथं भाऊ तर मोकर तापलेला नाही का, काय काय बोलत होता, फार उलट पलट सांगत होता. आलो घरी, पप्पा चालले होते शेळ्या घेऊन चारायला. इथं आई कुठे सॉक्स घालून चाललेली काय ना, स्वरा मॅडम मस्त आहे की पाणी पित होत्या. मम्मी ते शाळू काढते, त्यांना आणली स्टिंग. इथं छकुली जस काय धरून आणल्यागत बसलेली. हा कुठून दमून आला का नाही, एवढा शांत बसलाय पार. हे कोंबड्या सोडलेल्या पण स्वरा काय खाऊन नव्हती देत त्यांना, सारखी मध्ये मध्ये जायची हुसकाय. तिला असंच खेळायला लागते नुसतं काही पण. नशीब त्या कोंबड्या चावते नाही सोडलीच नसती तिला. मग काय संध्याकाळी चालते म्हणलं, चहाचा टायमिंग झालाय, चहा पेलो पाहिजे नाही का, मस्त पैकी चहा पेलो. तर इथं आमच्या शेळीला कुत्री चावलेली, त्याच्यामुळे औषध लावलं. तर मित्रांनो, व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि फॉलो पण करून टाका.